नमस्कार, मी रीना. महाराष्ट्र न्यूज 7च्या प्रादेशिक बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे. कांजूर मार्ग कारशेड हा मुंबईच्या 2 लाईनला जोडणारा प्रकल्प असून 20 लाख लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे. मात्र हे काम थांबवण्यासाठी कारस्थान सुरू आहे, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. चीफ सेक्रेटरीला पत्र देण्यात आलेलं आहे की ह्या मेट्रो सेटसाठी जी जागा राज्य सरकारने MMRD ला वर्ग केलेली आहे ती जागा ही सॉल्ट अँड लँड आहे आणि तुम्ही दिलेली ही जागा ही चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली आहे. या आधी माझ्या माहितीनुसार सॉल्ट अँडच्या बऱ्याचशा जागा या राज्य सरकारला केंद्र सरकारने वर्ग केला होता 2002 साली. आता ज्या पद्धतीने भाजपचे लोक सुरुवातीला सांगत होते की ही खासगी जागा आहे, आता कुठेतरी सॉल्ट अँड लँड केंद्र सरकारच्या मालकीची आहे. हे सगळं बघून असं दिसते की कुठेतरी भाजपच्या लोकांना मेट्रोमध्ये अडथळा निर्माण करायचा आहे. अरे इथे कारशेड झालं नाही. कांजूरच्या कारशेड हा कुठेतरी मुंबईच्या 2 लाईनला मर्ज करणारा कारशेड, 20 लाख लोकांना फायदा मिळवून देणारा कारशेड, त्याला कसा थांबवायचा यासाठी भाजपकडून कट कारस्थान सुरू झालेलं आहे. हे आता स्पष्ट आहे. निश्चित रूपाने जर केंद्राने लेटर पाठवलं असेल तपासून सगळं कागदपत्र सहित केंद्र सरकारच्या इंडस्ट्री डिपार्टमेंटला याचं उत्तर निश्चित रूपाने सरकार देईल. नाशिक ही धार्मिक आणि सांस्कृतिक नगरी असून येथे हवा चांगली आहे, निसर्गही चांगला आहे. त्यामुळे राज्यपालांनी राजभवन नाशिकला बांधावं, म्हणजे आपल्या येण्याने आमची विकास कामे मार्गी लागतील. आरोग्य विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम इमारतीचे काम लवकर सुरू करावे, म्हणजे 2 वर्षांनी इमारतीचे उद्घाटनही राज्यपालांच्या हस्ते करता, असा चिमटा भुजबळांनी राज्यपालांना लगावला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यप्रसंगी छगन भुजबळ आणि राज्यपालांची चांगलीच जुगलबंदी रंगली. महाविद्यालयाचा प्रस्ताव जो आहे विद्यापीठानं आपल्याला जो आमची चर्चा वगैरे झाली, आता नुसतं चर्चेवर थांबता कामा नये. आपण ठरवलं त्याच्यामध्ये हा करोना आला, त्याच्यामध्ये 9 महिने फुकटच गेले. आता जरा घाई करायला पाहिजे. चर्चा झाली, आता त्याच्या पुढे आता कुठे आपले कुलगुरू वगैरे तुम्ही सगळे लक्ष द्या. मी तुमचं अभिनंदन आम्ही त्यावेळेला खरं करू ज्या वेळेला नवीन वर्ष उजेडाच्या आत महामहिम राज्यपालांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे या सगळ्या इमारतीचं. आणि 1-2 वर्षामध्ये पूर्ण इमारतीचं उद्घाटन सुद्धा झालं पाहिजे राज्यपालांच्या हस्ते. हाँ भाई, तो हमने रहेंगे आपके साथ में. तो आपका नाम बोलने से जरा वजन आता है. हमारे भुजबल जी को तो लगा था कि यहाँ के पालक मंत्री है, इनका विशेष अधिकार है, बोले और बिल्डिंग उसका उद्घाटन भी और ये सब कुछ राज्यपाल जी करे. उद्घाटन कोई करे या नहीं करे, काम तो पूरा हो, दैट इज द बेसिक थिंग. और इसलिए मैं चाहूंगा कि पालक मंत्री के नाते आप और मंत्री के नाते आप दोनों नासिक जैसे जैसा आप बता रहे थे धार्मिक और एक प्रकार से कल्चरल इस प्रकार की, और हमारी ये सिटी है जहाँ त्र्यंबकेश्वर है, दूर दूर से लोग आते हैं. 30-40 साल पहले मैं त्र्यंबकेश्वर आया था. तो ऐसे इस प्रसिद्ध जगह पर हम ये जो स्थित है हमारा विश्वविद्यालय विद्यापीठ, ये विद्यापीठ अपने काम में कोरोना काल में तो सफल हुआ ही है, आगे और भी सफलता इसे मिले. तो इसके लिए हमें जो जैसे बिल्डिंग का रिनोवेशन है, ऐसे हमको अपनी नॉलेज का भी रिनोवेशन करना पड़ेगा.
9 कोटी लोकांनी वैयक्तिक आणि टपालाद्वारे मतदान केले असताना अमेरिका येत्या 3 नोव्हेंबरला होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत अनेक दशकांमधील सर्वाधिक मतदानाची टक्केवारीची साक्षीदार होण्याची शक्यता आहे. परंतु ही निवडणूक सर्वात कडवटपणे लढली गेलेली आणि ध्रुवीकरण झालेली ही निवडणूक असेल. तसेच या निवडणुकीत रस्त्यांवर हिंसाचार होईल असे भाकीत इंटरनॅशनल कार्यसिस ग्रुपसह अनेक संघटनांनी वर्तवले आहे. Is the White House bureau chief for the Voice of America, Stephen Herman. Steve, many thanks for speaking to us. My pleasure. It's, the reports that have been coming in, they seem to signify chances of violence. It's something that the International Crisis Group has also written about in a 30 pages report. What is it really that you are observing on the ground? Well, there is obviously great tension and anxiety, especially among Democratic Party voters or independents that are supporting Joe Biden, or even among some of the prominent Republicans who have come out in favor of the contender. And there is a concern that we could see some incidents, probably not on Tuesday night, but rather on Wednesday night, when we have a clear picture of what may be happening, that people could take to the streets. And as you know, it just takes a few people to really incite and go off on their own, as we've seen in previous demonstrations this year, to cause trouble, both from the extreme left and the extreme right. But are there special, in fact, lockdown measures that have been put in place even as far as the White House is concerned? Well, there is fencing going up around the White House right now, a perimeter around the White House and closing off Lafayette Park and the square there that sits on the north side of the White House. But I would note when the other day when I was at the White House, that had already been closed off. There's been construction going on for many, many months. There's been a new type of fencing that has been going up. But along the streets of Washington, D.C., around the White House, we do see a lot of boarding up going on to prevent the sort of smashing of windows and setting of fires that we saw earlier this year with demonstrations. So a lot of precautions are being taken, but there are no indications that we're going to see some sort of mass civil uprising in the days ahead. But what will probably happen is any incident anywhere will be spotlighted and then be broadcast and make it perhaps look like things are worse than they are. But we just have to really see what's happening, and a lot of that will depend on the election results and what the candidates say about those election results. But Steve, is that in any way sort of casting some dampening effect, on the voter spirit? We've already seen very high voter turnouts. In fact, it's perhaps one of the highest recorded voter turnout in the longest time that the United States has witnessed. But most of them so far have been the postal ballots. In terms of the in-person voting, are there real apprehensions of violence that is causing some sort of an underlying fear? I don't see that. What we've also had in addition to the postal ballots has been early in-person voting. And when you combine the two, a substantial majority of the electorate has already voted. There are concerns, for example, in the state of Michigan, whether people might show up with guns and display them, and that could be a sort of an intimidating effect. But there are really no indications that people are being dampened in their enthusiasm to go out and vote by something like that. It's more about fears of the coronavirus, really, right, that have caused hesitations, and one of the reasons that people have sent in their ballots early. The pandemic has also been a reason why, Steve, that we have seen, in fact, the Democrats actually not going in for real physical rallies. They have preferred to stick by the virtual rallies. But has this in any way translated in perhaps a lesser voter enthusiasm on the ground as far as the Democrats are concerned? I mean, President Trump has gone ahead and held, even in this last, in fact, few hours, he's actually holding several physical rallies. Yes, the president has forged ahead and has been holding these mass rallies with thousands and thousands of people.
that have really gone against guidance from the federal government and state health officials as well. There have been concerns that, as they were called by the Democrats, super spreader events. I have attended those. I was most recently at one in Duluth, Minnesota, where the president was apparently already suffering himself from the coronavirus, and there was quite a big crowd. And yeah, it is a bit concerning, although we do wear a mask all the time that we're attending these events. And I've been at the Joe Biden events as well, which are drive-in rallies. So he has been holding, in addition to the virtual events, actual physical events where the crowd is limited. And this is one thing that Trump and the Republicans have made fun of, saying that the Democrats really can't draw a crowd. That's not true. They're deliberately limiting the number of people at these events, making sure that there is spacing and that everybody is adhering to the protocol of wearing masks. And it really reflects what the candidates themselves have been saying about COVID-19, where the president keeps insisting we've rounded the bend, and even without a vaccine, it's just going to disappear, where Biden has been talking about a dark winter in the United States and warning that the president has raised the white flag of surrender in terms of the coronavirus. So you can see right there in what they're doing at the rallies and what they're saying about the coronavirus, a really contrast in their views. And it does looking at the elections here from India, perhaps other parts of the world, that this has turned into a referendum on President Trump and specifically his management of COVID-19 itself. But would you say that when you are on the ground, when you are interacting with voters, that it's really COVID-19 that is the key issue that they are voting on, or is it more so now to do with the economy and the future options that's taken the center stage? Well, right now, the coronavirus pandemic is intertwined with the economy. The president keeps talking about the great growth in jobs and the GDP, and of course, that's a recovery from a very steep drop that we saw earlier this year in the United States due to the lockdown. And Joe Biden and Kamala Harris on the campaign trail, of course, emphasizing that it's been a disastrous handling of the pandemic by the president, and this has cost millions of people their jobs in the country. Do you give us a sense, Steve, just the last two questions, where have the focus areas now been, and which is the kind of profile that the two contestants are really targeting in the last few hours, given that the national poll surveys, in fact, so far had given a significant lead to Mr. Biden, but that lead seems to have reduced over the past, in fact, last 48 to 72 hours? Yeah, I don't think the numbers have moved greatly, and also don't pay too much attention to whether Biden is ahead by 7% or 9% in the national polls. This all really boils down to a few states, and that's where the candidates themselves have been putting the focus on. Florida, of course, is seen as a must-win for Trump. There is a path to victory for Biden if he doesn't take Florida. Both of the campaigns see the state of Pennsylvania as absolutely key. On Monday, the president is making 2 appearances out of his 5 rallies in the state of Michigan, although Biden is seen about 10% ahead in that battleground state. So why is the president focusing so much on Michigan? Perhaps they have their own polling showing that that lead is soft, but that is a state that was absolutely key to Donald Trump's surprise victory 4 years ago, because the polls all showed Hillary Clinton ahead just before the election in 2016 in Michigan. And it's the shadow of the 2016 polls that still seems to hang, in fact, over all predictions right now, with that level of anxiety that's been created. So finally, Steve, you did mention, of course, the crucial states, but, in terms of the electoral college numbers, what is really the kind of numbers of the independent or the undecisive voters that we are looking at right now? Are they really holding the key to these elections?
There's virtually no one undecided in this election. Opinions are baked in pretty strongly. And I think the real key and the reason that we're seeing these appearances in the last hours by the candidates, President Trump won't even be back at the White House until early Tuesday morning. And last night, Sunday night, he was still doing a rally past midnight in Florida. It's all about people that have committed and those that have not voted to ensure that they go to the polls on Tuesday. That's what it is all about right now. It's not about changing minds. It's about generating enough enthusiasm to actually push people to go out and vote in person on Tuesday. And by when can we really expect the results? Because there seems to be a confusion whether it can be a week-long wait or it is actually going to come in by 3rd November late night. Well, that all depends on just how accurate the polling has been. If Joe Biden is able to pick up 270 electoral votes without Pennsylvania, then much of the drama is over. Although President Trump has indicated that he is going to go to court immediately to challenge results. He believes that we should have the results on the evening of Election Day, although that has been an exception rather than the case in much of American history. So if Joe Biden's having a very, very good night, it could be the early morning hours of Wednesday when we will see projections. Please keep an eye on what the Associated Press says. The president may come out and declare victory, but the president of the United States does not get to decide he's been reelected, and Joe Biden, consequently, may make some sort of early victory speech. But until we see such news organizations as the Associated Press declare that one of the candidates has won 270 electoral votes, most other news organizations in the United States will not be declaring a winner in this race. Thank you so much for putting it all in perspective, Stephen Herman, like always. And it's going to be the next crazy few days. It's always crazy, of course, when you're covering President Trump and his schedules, and it's going to get crazier over the next few days. Let's just hope that it's not as messy as it's being predicted and there's no bloodshed and violence on the streets of America. Appreciate you joining us here. My pleasure. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमने सामने आले आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गाची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. मात्र थांबवा असे पत्रही केंद्राने राज्य सरकारला पाठवले आहे. यावर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर टीका करताना अहंकारासाठी कारशेड हलवणार की थांबवणार आहात असा सवाल केला आहे. ठिकाणी न बनवता कांजूरमार्गला बनवण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय हा दुर्दैवानं करदात्या जनतेच्या 4,000 कोटी रुपयाची बर्बादी करणारा, उधळपट्टी करणारा हा निर्णय केवळ आणि केवळ शिवसेना नेत्यांच्या हट्टापोटी, त्यांच्या खोट्या इगोपोटी हे महाराष्ट्राचं सरकार जनतेच्या 4,000 कोटी रुपयाची लूट करतंय. आरेच्या ठिकाणी साधं पानाचं देठ सुद्धा तोडण्याची आवश्यकता नाही. क्रिकेट खेळू शकतो असं सपाट मैदान असताना सुद्धा सरकारचा हट्ट हा कशापायी? यांना एवढेच पैसे बर्बाद करण्याचा शौक असेल तर या सरकारच्या मंत्र्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे टाकावेत. करदात्या जनतेच्या पैशाची त्यांना लूट अशा पद्धतीनं करता येणार नाही. आता जेव्हा केंद्राकडून सांगण्यात आलंय की अशा पद्धतीने त्यांना काम करता येणार नाही, काम थांबवावं, प्रश्न असा आहे, आता तरी महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडणार आहेत का शिवसेना नेत्यांच्या खोट्या हट्टापोटी ते जनतेच्या पैशाची लूट अशीच चालू देणार आहेत? हे आता पाहायचंय. मुख्यमंत्री महोदयांनी आरेच्या ऐवजी कांजूरला मेट्रोची कारशेड नेण्याचा निर्णय केला. त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं राज्य सरकारचा यामागे कुहेतू दिसतोय. त्या दिवशी ज्या वेळेला घोषणा झाली त्यावेळेलाच प्रतिक्रिया देताना त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट म्हटलं होतं, अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र
यामुळे मुंबईकरांना त्रास होतोय. आज ज्या पद्धतीच्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्यावेळेला सुद्धा सांगताना आम्ही म्हटलं होतं की मिठागर आयुक्त सॉल्ट कमिशनरची परवानगी आपण जागा नावावर करताना घेतली होती का? आज केंद्राच्या पत्राने ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे अहंकारी प्रवृत्तीने घेतलेल्या निर्णयामुळे मुंबईकरांवर होणाऱ्या दुष्परिणामांचा सामना आता मुंबईकरांना करावा लागतोय. आणि मेट्रोच्या प्रकल्पामध्ये तर या महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे त्याचं वर्णनच करायचं झालं तर पहिल्यांदा लटकवणे हा प्रोजेक्ट लटकवायचा मार्ग झाला, दिरंगाई करण्याचा प्रयत्न झाला आणि लटकवण्यानंतर आता अडकवणे म्हणजे ही जागा ट्रान्सफर करताना सुद्धा ज्या पद्धतीच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं ते केलेलं दिसत नाही. मिठागर आयुक्तांची परवानगी घेतलेली दिसत नाही. अडकवणे आणि मग जनतेला त्या ठिकाणी भटकवणे आणि चुकीच्या गोष्टींची माहिती देऊन जनतेला भ्रमित करणे आणि त्यामुळे मेट्रोच्या प्रकल्पात माननीय उद्धव ठाकरेजी तुम्ही जो घेतलेला निर्णय हा लटकवणे, अडकवणे आणि त्या ठिकाणी भटकवणे अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय. मुंबईकरांच्या माथी दिरंगाई तुम्ही थोपली आहेत. यामध्ये राज्य सरकार सर्वस्वी दोषी आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांचा लिलाव होणार आहे. त्यासाठी 10 नोव्हेंबर हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने हा लिलाव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे सुमारे 40 ते 45 वर्षापासून ही त्यांनी विकत घेतलेली जमीन आहे ती त्यांच्या अमीना इब्राहिम काका यांच्या नावे आहे. मला हे तुमच्या माध्यमातून किंवा रत्नागिरी टाइम्सची बातमी आलेली होती, त्यांच्या माध्यमातून मला असं समजलं की येत्या 10 नोव्हेंबर रोजी सदर ह्या मिळकतीचा शासनामार्फत निलाम होणार आहे. तर जी शासकीय प्रक्रिया असेल त्या पद्धतीने शासनाने करावं, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. माझी एक शासनाकडे विनंती राहील, कारण शेतकरी हा या देशाचा पोशिंदा आहे, तो जगला पाहिजे. आणि ह्या गावातील जर एखाद्या शेतकरी जर इच्छुक असेल शासनाच्या नियमानुसार तर पहिलं प्राधान्य गावातील शेतकऱ्यांना द्यावं अशी माझी शासनाकडे विनंती राहील. अन्यथा जो कोण इच्छुक असेल, तो शासनाला पैसे ज्यादा देणार असेल तर शासनाने त्या पद्धतीने करावं. आमच्या गावाला तर काही म्हणणं नाही. मला तरी वाटत नाही की त्यांच्या नातेवाईकापैकी कोणीही ह्या लिलावामध्ये सहभागी होईल असं मला तरी वाटत नाही. 20 वर्षापासून माझ्या वडील भाव इब्राहिम कासकर, माझी बहिणी आमिला बिबी कासकर जी गावात आली होती तर माझ्या घरी मला बोलले, माझी मुलं मला इथे राहत नाही, ही जमीन तुम्ही कस आणि खा, काय झाडा वाडा लावायचे ते झाडा तो लावा. तर आजपर्यंत गेली 20 वर्षे मी कसतो, त्याला खर्च करतो, साफसफाई करून घेतो आणि मी उत्पन्न घेतो. आणि आज मी ऐकतो की लिलाव आहे की गव्हर्नमेंटचा काय त्याला काय पाटला असेल, खरा असेल काय कायद्यात असेल ते गव्हर्नमेंट करतात ते करतात. माझा काय विषय आज 20 वर्षे मी कसतो हाय आमिनाच्या नावावर, माझ्या बहिणीच्या नावावर, ती माझी बहिणी आहे, माझ्या वडील भावाची जागा ती, बहिणीचं नाव म्हणजे वडील भावाची जागा. आता वडील भावाच्या जागेत मी कसं करता काय फिरवायला मी कधी पण खूप लावायला कोशिश केली, पण कसं काय माझा भाव आहे तो, मी कसतो खातो आणि दुसरं खाते. आता गव्हर्नमेंट लिलाव करतो ते त्याला गव्हर्नमेंटला वाटतं ते जबाब केली पाहिजे. माझा काय विषय, मला काय बोलायचं काय. पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या महागड्या मोटारी परराज्यातून चोरून त्यांचे झासी नंबर बदलून कमी किमतीत विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून 13 महागड्या मोटारींसह 1,39,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीत एकूण 3,58,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. इस अपराध में कुल मिलाकर 5 आरोपी हैं, जिसमें से एक आरोपी पहले ही चंद्रप्रीत हिरासत में लिया गया था. 4 आरोपी अभी हिरासत में लिए गए हैं. 2 आरोपी पूना की हद में रह रहे थे और एक खोपोली में और एक चिखली में ऐसा अपने गैरेज बनाकर रह रहा था. इसमें कुल नई 13 गाड़ियां जब्त की गई हैं. इसके पहले 12 गाड़ियां प्लस 15 इंजन जब्त किए जा चुके थे. कुल मिलाकर
3,58,00,000 का मुद्देमाल अब तक जब्त किया गया है और ये सभी हरियाणा, दिल्ली और पंजाब में वांटेड हैं। इसके पहले भी इन पे कई गुने रजिस्टर किए जा चुके हैं और कार्रवाई की जा चुकी है। आरोपी गाड़ियां जो है वो पंजाब, हरियाणा और दिल्ली के विभिन्न इलाकों से चुराते थे और वो बेचते थे इस इलाके में आकर के, अर्थात पिंपरी चिंचवड़ या पुणे की हद में बेचते थे। और इनका जो मोडस था वो आपको ज्ञात ही है कि वो इंश्योरेंस की गाड़ियां ऑक्शन में खरीदते थे, अत्यंत डैमेज्ड गाड़ियां, और उसकी जगह ये नई गाड़ियां जो चुराकर उसी मेक की, उसी कलर की गाड़ियां जो चुराकर लाते थे, उसे इंश्योरेंस में ली गई, इंश्योरेंस के ऑक्शन में ली गई जो चेचिस नंबर है और इंजन नंबर है, उसका उपयोग कर और उसके जो दस्तावेज है उसमें लगाकर बेच दिया करते थे। मांजरा धरण हे उस्मानाबाद आणि बीड जिल्हा हद्दीत असले तरी लातूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे। केवळ पिण्याचे पाणीच नाही तर येथील MIDC आणि शेतीला देखील याचा धरणाचा मोठा फायदा आहे। गत आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले होते तर पाण्याची आवक कायम असल्याने 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत। 224 दशलक्ष घनमीटर असलेले हे मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। उस्मानाबाद आणि बीड जिल्हा हद्दीत हे धरण असलं तरी ही जी दृश्य आहेत ती लातूरकरांना खूप दिलासा देणारे आहेत, कारण याच धरणावर लातूरकरांचे तहान अवलंबून असते। शिवाय शेतीसाठी याच धरणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो। या धरणात पाण्याची आवक असल्याने या धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे पाणी आता नदीपात्रात सोडण्यात आले आणि जे की नदीकाठची जी शेती आहे त्यासाठी ही देखील पोषक वातावरण मानलं जात आहे। मात्र ही दिलासादायक बाब असली तरी या धरणाचे पाणी याचे योग्य नियोजन होणे हे तेवढेच गरजेचे आहे आणि तरच लातूरकरांचा आनंद, लातूरकरांना जे समाधान आहे ते टिकून राहणार आहे। औरंगाबाद शहरात शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात 2 शाळांविरोधात पालकांनी आंदोलन केले। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलने ऑनलाईन शिक्षण असूनही पूर्ण शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शाळा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत शालेय शुल्कात कपात करण्याची मागणी पालकांनी केली। शैक्षणिक पूर्ण शाळा बंद आहेत, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण हे दिलं जात आहे आणि असं असताना देखील शाळा मनमानी करत पूर्ण वर्षाची फीज ही वसूल करत आहे आणि त्या विरोधातच ही सर्व पालक आता एकवटले आहेत। औरंगाबादच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर ही सर्व पालक निदर्शनं करत आहेत, कारण या पूर्ण गेल्या 6-7 महिन्यांपासून कोरोनाचं सावट सर्व जगावर आहे आणि कुठलाही या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी शाळा या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। असं असताना ऑनलाईन शिक्षण हे दिलं जात आहे, मात्र फीज ही पूर्ण वर्षाची वसूल केली जाते। यामध्ये अनेक शुल्क अशा आहेत ज्याची घेण्याची गरज नाही, कारण ते कुठलंही सोयी सुविधा या शाळेकडून दिल्या जात नाही आहे। मात्र असं असताना देखील पूर्ण शुल्क वसुली केली जाते। त्याविरोधात या पालकांचं नेमकं काय म्हणणं आपण जाणून घ्या। काय तुमचं म्हणणं आहे, कशा पद्धतीने फीज घेतली जाते, काय विरोध आहे तुमचा यामध्ये? जी जगावरती जागतिक महामारी आलेली आहे याची जाणीव न ठेवता शिक्षण संस्था ह्या पालकांना टॉर्चर करतात। मेंटली पालकांना तर करताच आहेत, पण मुलांना सुद्धा ऑनलाईन क्लास चालू असताना टीचर सांगते की उद्यापासून तुला जॉईन करता येणार नाही, तुला लिंक पाठवता येणार नाही, कारण तुझी फीज भरलेली नाही। आणि एवढी जागतिक महामारी असताना सुद्धा जर शिक्षण संस्था समजून घेत नसतील तर ही एक खंतनीय बाब आहे आणि राज्य सरकारचा सुद्धा हे कुठल्याही प्रकारचा आदेश पाळत नाहीत आणि शिक्षण संस्था, राज्य सरकार सुद्धा झोपेचं सोंग घेत आहे आणि राज्य सरकार सुद्धा शिक्षण संस्थेकडून जो टॉर्चर होतोय पालकांना त्याचं कुठल्याही प्रकारे ते हे करत नाहीत, त्याचं म्हणजे फॉलोअप घेतला जात नाही। त्याचा फॉलोअप घेतला जात नाहीये। तुम्ही याआधी शाळांना काही सूचना किंवा काही विनंती केलेली आहे का की आमची फीज थोडीशी कमी करा यासाठी? सर, मागच्या जवळपास 8 महिन्यांपासून आम्ही त्यांना ईमेल करतोय। त्याच्यानंतर आम्ही फिजिकल ॲप्लिकेशन घेऊन जवळपास 4 वेळेस त्यांना भेटलेलो आहोत। प्रत्येक वेळेस ते ॲप्लिकेशन घेतात आणि सांगतात की आमच्या हातात काही नाही आहे, वरती जे कॉर्पोरेट मॅनेजमेंट आहेत ते ठरवतील ते आम्ही मान्य करू, परंतु हे इथून ॲप्लिकेशन वरती पाठवतच नाहीत। दुसरी गोष्ट, आम्ही शाळेशी तर हे संभाषण खूप वेळेस केलेलं आहे, फोनवरती केलेलं आहे, मेलवरती केलेलं आहे आणि अर्ज देऊनही केलेला आहे, परंतु शिक्षण अधिकारी, CMO, PMO, सर्व डिव्हिजनल ऑफिसर्स, सर्व जे राजकीय नेते आहेत त्यांना आम्ही अर्ज दिलेला आहे। शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेची चौकशीचा आदेशही काढलेला आहे, परंतु त्यावरती पुढे कुठलीही कारवाई होत नाही।
निश्चितच कुठलीही कारवाईही होत नाही आहे. त्यामुळेच या पूर्ण शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलनं केली जात आहेत. लवकरात लवकर या नवीन शैक्षणिक वर्षातील धोरण राज्य सरकारने जाहीर करावं. नेमकं किती शुल्क पालकांना भरायचे आहेत हे देखील राज्य सरकारने जाहीर करून या वादावर पडदा टाकावा आणि कुठंतरी विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान थांबवावं अशी विनंती या विद्यार्थी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांसह दुकानदारांनी फुटपाथवर अतिक्रमण केले असून पालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून 1 नोव्हेंबर पासून फुटपाथ क्लीनर्स मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र आधीच कोरोनामुळे हातावर पोट असणाऱ्या फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि सुरू केलेली आहे की फेरीवाल्यांच्या विरोधात तसेच त्यांनी जे बांधकाम केलेले आहे लोकांनी जी शेड वगैरे ते तोडफोड त्यांची आता चालू आहे. तर आमचा हा विरोध आहे की ही योग्य वेळ नाही आहे, कारण की आता दिवाळी आणि बाकीचे सण सगळे तोंडावर आहेत. तसेच कोरोना या पार्श्वभूमीवर सर्व जे हातावर ज्यांचं पोट आहे असे फेरीवाले व हे लघु उद्योगवाले यांची खूपच म्हणजे आता आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे व त्यांना उभं करण्यासाठी केंद्र सरकार निधी देत आहे राज्य सरकारला. राज्य सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये खेळते भांडवल आपण त्यांच्या हातात देत आहोत. तर हे सगळी विसंगती आहे. 10,000 रुपये त्यांना द्यावेत, तसेच त्यांना धंदा करू दिला जात नाही आहे. तर हे सगळं मनाला न पडण्यासारखंच आहे. त्यामुळे गोरगरिबांचा विचार करून दिवाळी व काही सण त्या निमित्ताने म्हणजे त्यांचं हे जे तोडफोडचं जे चालू आहे सत्र हे बंद करावं व त्यांना त्यांचा जो धंदा करू द्यावा व त्यांच्या ज्या म्हणजे पैसे कमवण्याची जे त्यांची वेळ आहे, योग्य वेळ आहे, त्यावेळेस त्यांना त्रास देऊ नये. कुलाबा वांद्रे सिपज मेट्रो 3 प्रकल्पातील कांजूर कारशेड आता वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आता कांजूरच्या जागेवर थेट केंद्र सरकारने दावा केला आहे. ही जागा आपल्या ताब्यात असून काम बंद करण्याची नोटीस राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्यात आली आहे. यात काम बंद करत कारशेडचा निर्णय रद्द करण्याची सूचना केली आहे. कुलाबा वांद्रे स्थित मेट्रो 3 मार्गाच्या कारशेडचा वाद काही संपत नाही आहे. आरे कारशेडवरून मोठा वाद झाल्यानंतर हे कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी हा निर्णय घेत तिथे कामही सुरू करण्यात आलेलं आहे. पण आता हे कारशेड पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. कारण एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार केंद्र सरकारने ही जागा मिठागराची असून ह्यावर जे काम सुरू आहे ते चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचं म्हणत MMRDAला आणि राज्याच्या मुख्य सचिवांना हे काम त्वरित बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे ही जमीन जी आहे ती मिठागराची असून ती आमच्या मालकीची आहे असा दावाही केला आहे. या दाव्यामुळे आता हा प्रकल्प पुन्हा एका मोठ्या वादात सापडण्याची शक्यता आहे. तर यावरून आता शिवसेना, पर्यावरण प्रेमी आणि भाजप यांच्यामध्येही वाद रंगण्याची शक्यता आहे. तेव्हा आता हा प्रकल्पाला पुन्हा वादात अडकण्याची शक्यता असून याच्यावरनं पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहे आणि हा प्रकल्पाला मोठा फटका बसणार आहे. आणि आता MMRDAने आणि संजय कुमार जे आहेत राज्याचे मुख्य सचिव त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही ह्या पत्राला योग्य ते उत्तर देऊ, ही जागा आमच्याच ताब्यात आहे. पण असं असलं तरी केंद्राने जो दावा केला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण त्यांच्या दाव्यानुसार त्यांच्या ताब्यात जमीन असल्याचं म्हटलं जातं. त्याच्यामुळे आता ह्या प्रोसेसमध्ये बराच वेळ जाणार आहे आणि ह्याच्यामध्ये हा प्रकल्प रखडणार आहे. ऊस दराबाबतीतील केंद्र सरकारकडून राज्य सरकारवर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. सरकारवर सोपवलेल्या या जबाबदारीमुळे राज्यात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या मधून वेगवेगळी भूमिका समोर येत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला स्पष्टपणे दर ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान करणारा निर्णय असल्याची भीती शेतकरी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. एक नवा आदेश जारी केला आहे. केंद्राने एक अधिसूचना काढत ऊस दराच्या बाबतचा निर्णय राज्य सरकारवर सोपवलेला आहे. मात्र यावरून राज्यामध्ये शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांच्या मध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी संघटनेच्या मते केंद्राने राज्यावर सोपवलेली ही जबाबदारी शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं आहे. तर कारखानदारांनी राज्य सरकारवर केवळ अंमलबजावणीची जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं आहे. विश्वास सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मते केंद्राकडे जी आतापर्यंत दर जाहीर करण्याची जबाबदारी होती ती केवळ राज्य सरकारवर सोपवण्यात आलेली आहे. अंतिमतः FRP ठरवणं हे केंद्राच्या कृषीमूल्य आयोगाकडेच असणार आहे. त्यामुळे त्याचा फारसा फरक पडणार नाही असं मत नाईक यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. FRPचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा असं केंद्रानं राज्याला निर्देश दिले. मात्र जर तसं पाहिलं तर ऊसाच्या किमती हे केंद्र सरकार निश्चित करतं.
केंद्रीय कृषी मूल्य जो आयोग आहे तो प्रत्येक वर्षी पिकांच्या धान्याच्या किमती कृषी मूल्य आयोग ठरवतो, केंद्र सरकार ठरवतं. त्या पद्धतीने यावर्षीसुद्धा ऊसाच्या किमती केंद्र सरकारनं निश्चित केल्या. फक्त त्याचं इम्प्लिमेंटेशन हे राज्यानं करावं. उदाहरणार्थ विश्वास सहकारी साखर कारखान्याची रिकव्हरी गेल्या वर्षीची 1282ला किंमत किती? 1282 रिकव्हरीला 3643 रुपये. पूर्वी आम्हाला हे केंद्र सरकार सांगत होतं की तुमची रिकव्हरी एवढी आहे, तुमची किंमत, तुम्ही ऊसाची किंमत एवढी द्यायची आहे. आता फक्त बदल एवढाच केला आहे की पूर्वी केंद्र कारखान्यांना सांगत होतं, आता ती गोष्ट राज्य सरकार ज्या कारखान्यांची रिकव्हरी बघणार आणि तुम्ही एवढं पैसे शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, FRP एवढी दिली पाहिजे, हे राज्य सरकार आम्हाला सांगणार. मात्र त्याची किंमत ठरवण्याचे अधिकार हे राज्य सरकारला नाही. FRP ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत. FRP ठरवणे म्हणजे ऊसाची किंमत ठरवण्याचे अधिकार हे केंद्र सरकारचेच आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकरी संघटनेने केंद्र सरकारने राज्य सरकारवर सोपवलेल्या या जबाबदारीमुळे भीती व्यक्त केली आहे. राज्यात साखर कारखानदार आणि सरकार हे एकाच मताने चालत असल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याचं मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तर त्या कलम 11च्या अधिकाराने केंद्र सरकारने 3(1) नुसार जे ऊसाच्या किमती ठरवण्याचा अधिकार होता तो सगळा अधिकार हा राज्य सरकारला दिलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबमध्ये ही पद्धत आहे SAP जाहीर करणं, म्हणजे स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, राज्य सरकारने पुरस्कृत केलेली किंमत ही तिथं दिली जात होती. त्याच पद्धतीनं याही ठिकाणी प्रत्येक राज्याने आता आपल्या आपल्या किमती जाहीर कराव्या अशा पद्धतीची सूचना केंद्राने केलेल्या आहे. एक प्रकारे केंद्र सरकारने ऊसाच्या किमती ठरवण्यापासून हात वर काका वर केलेले आहेत आणि आपली जबाबदारी ही राज्य सरकारवर टाकलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये खाजगी कारखाने आहेत, त्यामुळे तिथलं राज्य सरकार शेतकऱ्यांच्या फायद्याच्या किमती देतं. आजही इथं 2850 ही FRP आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये SAP जो आहे तो 3350 आहे. ही आमच्यापेक्षा 500 रुपये तिथं प्रति टन तिथं जास्त शेतकऱ्याला मिळतात. आता इथं राज्य सरकारला जे अधिकार मिळाले आहेत, इथं महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारच्या हातात साखर कारखाने आहेत, तर साखर कारखाने राज्य सरकार हे एका मताने चाललेले आहेत. तेव्हा याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आणि साखर कारखानदार ते ऊस उत्पादकांना चांगला भाव देणार नाहीत हे स्पष्ट दिसते. कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारवर सोपवलेल्या जबाबदारीवरून मतमतांतर आहेत. आता ऊसाचा हंगाम सुरू होणार आहे आणि यानंतरच याबाबतची स्पष्ट भूमिका ही राज्य सरकारकडून केल्यानंतरच याचा सर्व संभ्रम दूर होणार आहे. पावसाळा संपल्यानंतर गिर्यारोहकांच्या गिर्यारोहणावर वेध लागतात. हिरवाईने नटलेल्या निसर्गात फिरवण्यासाठी दरवर्षी गिर्यारोहक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. यंदा पाऊसही चांगला झाला असल्याने पर्वतरांगा खुलल्या आहेत. मात्र कोरोनामुळे गिर्यारोहकांना घराच्या बाहेर जाता आले नाही. आता पुणे जिल्ह्यात गिर्यारोहक देखील अनलॉक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने गिर्यारोहणाला सशर्त परवानगी दिली. गडकोट किल्ले, घनदाट जंगल म्हणजे भटकंती करणारे गिर्यारोहण करणाऱ्यांसाठी आकर्षण आणि पावसाळ्यानंतर तर या भागात जाण्याची मजा काही औरच. यंदा पाऊसही चांगला झाला असल्याने पर्वतराजी खुलले आहेत. मात्र कोरोनामुळे यंदा गिर्यारोहणाला चांगलाच फटका बसला. आता मात्र पुणे जिल्ह्यात गिर्यारोहण देखील अनलॉक होते आहे. जिल्हा प्रशासनाने गिर्यारोहणाला परवानगी दिली आहे. गड किल्ल्यावरील पर्यटन गिर्यारोहण सुरू करावे अशी मागणी होती, त्याचा विचार प्रशासनाने केला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून गड किल्ल्यांवर पर्यटनाला मनाई करण्यात आली होती. पण आता मिशन बिगन अंतर्गत आता जिल्ह्यातील गड किल्ले आणि डोंगर कड्यांवर ट्रेकिंगसाठी जाता येणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी ट्रेकिंगला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे ट्रेकर्सला दिलासा मिळाला. गड किल्ल्यावर कातळ कड्यांवर गिर्यारोहण आणि ट्रेकिंग करण्यासंबंधी परवानगी द्यावी अशी विनंती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाकडे केली होती. त्याची दखल घेत प्रशासनाने काही अटी आणि शर्तींसह
गड किल्ल्यांवर ट्रेकिंगला परवानगी दिली आहे. चा भंग केल्यास आणि विषाणू संसर्ग होईल असे कृत्य केल्यास ही परवानगी रद्द केली जाईल. तसेच संबंधितांविरुद्ध आपत्ती कायदा आणि साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल असे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाला प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान अटी आणि शर्ती असल्या तरी ट्रेकिंग करता येणार ही गोष्ट गिर्यारोहकांना आनंद देणारी असून ट्रेकिंगचे प्लॅनिंग देखील सुरू झाले आहेत. नेहमी मनाचा मोठेपणा सिद्ध करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या हृदयाचा आकार हा पाश्चिमात्य देशातील नागरिकांच्या तुलनेत 15 ते 20% कमी असल्याचा दावा भारतीय संशोधकांनी केला आहे. या संशोधकांमध्ये नागपुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शंतनू सेन गुप्ता यांचा समावेश देखील आहे. 2005 पासून इको करत होतो आणि मी बघितलं की इंडियन्सचं हृदय पुष्कळ मला तर चेंजेस वाटलं. तर मी काय केलं की 2016 पासून 2019 पर्यंत आम्ही पूर्ण भारतवर्षात 6 सेंटर घेतलं आम्ही आणि जे नॉर्मल व्यक्ती आहे त्यांचा आम्ही इको आणि हार्टचा प्रकार कसं दिसतं काय आहे हे आम्ही बघितलं आणि आम्ही 1000 लोकांना एनरोल केलं आणि त्यांना इंडिपेंडेंटली आम्ही त्यांचं असेसमेंट केलं. तर टू आवर सरप्राईज आपले भारतचे लोक बड़े दिलवाले होते हैं पर उनका हृदयाचा आकार छोटा असतं. बाहेरतून आणि हार्टमध्ये 4 चेंबर्स असतात. सगळ्यांचा व्हॉल्यूम छोटं असतं आणि हे महत्व यामुळे आहे कारण की आम्हाला नॉर्मल जाणणं खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे आम्ही याला एक स्टडी केलं आणि त्याचं नाव आहे इंडिया स्टडी INDEA इंडिया स्टडी फ्रॉम इंडिया म्हणजे इंडियन नॉर्मेटिव्ह डेटा ऑफ एको अॅनालाइज्ड आणि इट इज अ गुड पब्लिकेशन आणि हा पब्लिश झाला 20 ऑक्टोबरला इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओव्हास्क्युलर इमेजिंग. इमिजिएटली मला एम्स दिल्ली मधून आमचे एक प्रोफेसर आहे माझा मित्र त्यांनी मला फोन केला की तुम्ही हे काढलं तर हायपरटेन्सिव्ह पेशंट्स ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांचा हार्टचा आकार पण बदलणार का. आणि होऊ शकतं कारण की काय आहे फॉर एक्झाम्पल आपला हार्टचा साईज म्हणजे एक मुठ्ठीचा साईज रिस्टचा आकार म्हणजे एक हार्ट. तर नॉर्मली आम्ही बघितलं की 100 अमेरिकामध्ये असलं साईज आपण पण 100 घेतलं पण आम्ही बघितलं की इट इज अराउंड 80 to 85% म्हणजे छोटं असलं. तर कोणी व्यक्ती माझ्याकडे आलं आणि त्याला मी त्याचं असेसमेंट करून मी बघितलं की ते 100 असलं तर आय मे टेल हिम टू बी नॉर्मल बट नो 80-85 पेक्षा 100 इज 15% मोर. सो नॉर्मल जेव्हा आपण चेंज करतो तर ॲबनॉर्मल पण चेंज करतो आणि याचं इम्प्लिकेशन कोणत्या व्यक्तीवर आहे. आमच्याकडे पुष्कळ लोक येतात जे LIC साठी हेल्थ चेकअपला येतात. पेशंट्स स्मोकर्स असतात, पेशंट ओबेस असतात. ते सांगतात की आम्ही सगळं नॉर्मल आहे पण त्यांचं हार्ट मोठं असतं. सो आय थिंक कोविड जसं आपण कोविडमध्ये सांगतो की देर इज न्यू नॉर्मल सो वी हॅव न्यू नॉर्मल फॉर द हार्ट साईजेस ऑल्सो. या स्टडीमध्ये मी बघितलं की मेल आणि फिमेल्स दोघांचाही साईज अमेरिकन आणि युरोपियन पेक्षा छोटं असतं अँड बोथ आर 15 to 20% स्मॉलर. ऑफकोर्स फिमेल्स स्लाइटली स्मॉलर दॅन मेल्स असतात आणि हे एक लास्ट महिन्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंटने नॉर्मल हाईट अँड वेट ऑफ इंडियन्स त्यांनी काढलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही एक सांगतो त्याला बॉडी सरफेस एरिया अँड बॉडी मास इंडेक्स त्या प्रोपोर्शनेटली इंडियन्सचं जे हार्टचं साईज पण ते आम्ही ज्या इन्स्ट्रुमेंटनी हे केलं त्याला म्हणतात इकोकार्डिओग्राफी आणि इकोकार्डिओग्राफी भारतवर्षामध्ये 30 ते 35 वर्षापासून आहे. मीच प्रॅक्टिस करत आहे 15 वर्षापासून. तर आमचे नॉर्मल स्टँडर्ड्स नव्हते. सो दिस इज द फर्स्ट स्टडी बिग स्टडी जे मल्टीसेंट्रिक म्हणजे नॉर्थमध्ये दिल्ली गुरुग्राम, ईस्टमध्ये कोलकाता, बॉम्बे, इंदोर, नागपूर, साऊथ सगळे मिळून आम्ही केलं आणि दिस विल बी द फर्स्ट स्टडी. याचं महत्त्व कशावर ना की इन फ्युचर आपल्याला नॉर्मल जाणव झालं आता तर ॲबनॉर्मल काय आहे ते आम्हाला कळणार. ॲबनॉर्मल म्हणजे ब्लड प्रेशरच्या पेशंट, डायबिटीसच्या पेशंट, ओबेसिटीचा पेशंट, हार्ट अटॅकच्या पेशंट त्यांचे साइजेस विल डिपेंड ऑन दिस नॉर्मल.
सांगणं इट विल नॉट बी राईट. असं योग्य नसणार की हार्ट छोटं असलं तर त्याचे चान्सेस ऑफ प्रॉब्लेम्स दॅट इज अ डिफरंट एंटिटी. बट आम्हाला द न्यू नॉर्मल इज देअर. आम्हाला न्यू नॉर्मल मिळालं आहे की हार्टचं साईज भारतवर्षात छोटं असतं. आता हे एक मला जेव्हा पण आम्ही हे पब्लिश करतो, आम्हाला हे पब्लिशच्या आधी आम्हाला रिव्ह्यूअर बघतात. त्यांनी एक रिव्ह्यूअरने मला विचारलं की तुम्ही हे साईज चायनीज लोकांशी, मंगोलियन लोकांशी कम्पेअर केलं का? आम्ही त्यांना लिहिलं की चायनीज तर नाही, बट मंगोलियन डिसेंट्स, नेपाली डिसेंट्स ईस्टर्न पार्ट ऑफ द कंट्रीमध्ये येतात. सो 5-6 जनरेशन पासून आम्हाला एक चांगलं रिप्रेझेंटेशन मिळालं जे नॉर्मल व्यक्ती ईस्ट पार्ट कोलकातामध्ये होते. वी कुड टेल दॅट येस वी हॅव अ रिप्रेझेंटेशन इन इंडिया, बट डायरेक्टली आम्ही चायनीज लोकांपेक्षा आम्ही कम्पेअर आतापर्यंत केलं नाही. बट येस देर इज अ लॉट ऑफ क्युरियोसिटी की काय होणार. दिस इज वन स्टेप विच वी हॅव टेकन, आणि इट इज समथिंग लाईक आत्मनिर्भर, मेड इन इंडिया अँड इंडिया स्टडीज देअर. आता वेळ झालेली आहे या बातमीपत्रामध्ये इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.